एकेकाळी मोसंबीचे आगार म्हणून ओळख असलेल्या जालना जिल्ह्यामधील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांवर आता मोठं संकट कोसळलंय। निसर्गाचा लहरीपणा, बुरशीजन्य रोग आणि किडींचा प्रादुर्भाव यामुळे मोसंबी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलंय। त्यातच बाजारात मिळणारा अत्यंत कमी दर आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेत। परिस्थिती इतकी बिकट होत चालली आहे की शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या बागांवरच आता कुऱ्हाड चालवण्याची वेळ आली आहे। धुंदनवाडी येथील एका शेतकऱ्यानं तर 8 वर्षांपूर्वी लावलेली मोसंबी बाग तोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि उभ्या बागेवर कुऱ्हाड घातली आहे। जालना जिल्ह्यामध्ये मोसंबी बागांवर हे संकट ओढावलेलं आहे। जालना जिल्ह्यामध्ये मोसंबी बागच उद्ध्वस्त करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे आणि धुंदनवाडी शिवारामधील शेतकरी तुकाराम शिंदे यांच्या शेतामधून या सगळ्या स्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी। मोसंबीचा आगार अशी ओळख असलेल्या जालना जिल्ह्यातील आपण जर सध्याची परिस्थिती बघितली तर मोसंबीच्या बागा या ठिकाणी पाण्याअभावी आणि अतिवृष्टीमध्ये जी पडलेली रोगराई आहे त्यामुळे या ठिकाणी वाळताना दिसत आहे। आपण जर हे चित्र बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये मोसंबीचा आगार म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं। मात्र आज याच मोसंबीच्या आगारामध्ये अनेक शेतकऱ्यांना आपल्या बागावर या ठिकाणी कुऱ्हाड चालवण्याची वेळ आलेली आहे। आपण जर बघितलं तर गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये कधी अवकाळी दुष्काळ आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर या वर्षीच्या वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे या ठिकाणी आता बागा वाळायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतो की या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या बागेवर कुऱ्हाड चालवावं लागते। कारण की लहान मुलांच्या प्रमाणे हाताला जसं तळ हाताला फोडीला त्या फोडाला जसं जपतो तशा 8 ते 10 वर्ष जपलेल्या या बागावर आता हे शेतकरी कुऱ्हाड चालवतात। आपल्यासोबत जालना जिल्ह्यात या धुंदनवाडी शिवारात आहोत की या शिवारातील हे शेतकरी आहे। तर मला काय सांगाल, काय नाव आहे तुमचं? तुकाराम शिंदे। मला सांगा की किती एकरवर ही तुमची बाग होती आणि आता तुम्ही या बागावर कुऱ्हाड चालवताय? हे 1.25 एकरवर। तर सर आम्ही आता एक बगीचा, कारण की असं आहे, शासन आम्हाला भाव देत नाही तर नाही, पाऊस नाही, अतिवृष्टी चालू असती, याच्यामुळं काय असं कदरून आम्ही त्याला तोडायला लागलो। मग काय करणार आहे, त्याला शेतकऱ्याला विलाजच नाही ना। मला सांगा तुम्ही आता किती वर्ष या बागेला झाले आणि याला 7 ते 8 वर्ष झाले। याच्यातून किती उत्पन्न मिळालं? याच्यातून आतापर्यंत 0 उत्पन्न झालं। उत्पन्न आलं बी तर शासन त्याला खाऊ देत नाही, फुकट भाव मागतं, त्याला काय मिळूच देत नाही आम्हाला। बरं, पीक विमा तुम्ही फळ पीक विमा भरला होता? सगळं पीक विमा भरून बघितले, सगळे करून पाहिले, आमच्यापर्यंत येऊ देत नाही सरकार, तिकडेच मधातच खाऊन घेते। आता किती वर्ष झाली ना, आता तुम्हाला कुऱ्हाड चालवताना काय वाटतं आता या आता बागाला? काय मजबुरी ना, आता चालवून लागू राहिलं सर, आम्हाला काय करणार। आपण बघू शकतो की जालना जिल्ह्यातल्या अनेक फळबागा ज्या आहेत त्या अशा प्रकारे या ठिकाणी नष्ट होत आहेत। कारण की एकीकडे शासनाकडून मिळणारी मदत, तुटपुंजी मदत, आणि त्यातच आपण जर बघितलं तर अवकाळी कधी दुष्काळ या परिस्थितीतून मेटाकुटीला आलेला या शेतकऱ्याला आता स्वतःच्या बागावर या ठिकाणी कुऱ्हाड चालवण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की जालना जिल्हा हा जो मोसंबीचा आगार होता ते आगाराची आता ओळख पुसते काय, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। लक्ष्मण सोळुंके, धुंदनवाडी, जालना।